दिनांक 4 एप्रिल 2025 आज आपल्या गावामध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत आजपासून आपल्या गावामध्ये येणाऱ्या सन 2025-26 सालासाठी आपण आजपासून माझी वसुंधरा अभियानमध्ये कामाचा शुभारंभ केलेला आहे। तरी आजपासून आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये जे जे प्रत्येक माझी वसुंधरा अंतर्गत जल, वायू, आकाश, अग्नी यामध्ये या 5 थीममध्ये जी काय कामं करावायची असतील किंवा जी गावाच्या आपल्याला जे नंबरमध्ये येण्यासाठी आणि चांगली गुण पडण्यासाठी जी कामं करावायची असतील त्याप्रमाणे आजपासून आपण सन 2025-26 मध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपण आजपासून कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत। तरी आजपासून सर्व गावातील ग्रामस्थांनी, पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी या माझी वसुंधरा अभियानासाठी आम्हाला सर्वांना ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना जास्तीत जास्त सहकार्य करून आपण आपल्या गावाचं महाराष्ट्रामध्ये कसं काय पहिला नंबर येईल किंवा पुणे विभागामध्ये कसा आपला पहिला नंबर येईल आणि आपल्या गावाला 1 कोटी बक्षीस या योजनेअंतर्गत कसं मिळेल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या गावाचं नाव आणि आदर्श स्कूल झालं, आता आदर्श मॉडेल स्कूल झालं, आता आपलं गाव आदर्श माझी वसुंधरामध्ये कसं आदर्श होईल या पद्धतीनं काम करायचं आहे। यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील मनोगत मान्य सरपंच श्री अनिल तानाजी सूर्यवंशी व्यक्त करतो। आज आपल्या खेरगवांगी गावामध्ये माझी वसुंधरा अभियान आपण सुरू केलेलं आहे। या अंतर्गत आपण आज या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी पहिल्यांदा नारळ आपण आपल्या खेरगवांगीचे सुपुत्र न्यायाधीश गणेश दापसर यांनी पहिला नारळ फोडला व दुसरा आपल्या गावचे डेप्युटी सरपंच यांचे पिताश्री शिवाजी बळवंत पाटील यांनी फोडला। या ठिकाणी एकंदरच आपण माझी वसुंधरा अभियान 6.06 मध्ये आपण पदार्पण केले आणि 5 मध्ये सुद्धा आपण काम केलेलं। यामध्ये एकूण गुणवत्ता जी आहे ती 14,000ची गुणवत्ता आहे। यामध्ये पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या थीमवरती आपण काम करणार आहे। प्रत्येक थीमला 3 ते 3,500 मार्क असणार आहे आणि यामध्ये आपण चांगलं काम या ठिकाणी करणार आहे। पृथ्वीवर असं म्हणजे पृथ्वीवर समजा जे काही एकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन आहे ते घनकचऱ्याविषयी काय असेल ते आपण त्याबद्दल काम करणार आहे। अग्नी, आता अग्नीमध्ये जे आपण सगळे सोलर सिस्टीम असेल ते याविषयी जनजागृती करणार आहे। आणि अग्नीचा जो विषय आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं की आपल्या शेतकऱ्यांचे ऊस शेतामध्ये असतात आणि ते कारखान्याला जात असतात। त्या अग्नीमध्ये आपण पाला जो असतो तो पेटवत असतो, तो पाला न पेटवता आपण पाला कुठे केला पाहिजे त्याचा यामध्ये अग्नीचा जो हा विषय आहे तो आहे। आणि जलमध्ये तुम्हाला जे पिण्याचं पाणी आहे ते स्वच्छ कसं दिलं जाईल की जलजीवन मार्फत आपण कसं पाणी वाटप करणार याचं सुद्धा जलमध्ये किंवा गावामध्ये अंतर्गत गटर असतील त्याचं व्यवस्थापन असेल या पद्धतीनं सुद्धा आपण जलमध्ये काम करतो। आणि वायूमध्ये जो विभाग आहे तो वायूमध्ये आपण जे फटाके बंदी असेल किंवा प्रदूषण असेल किंवा इलेक्ट्रिकल गाड्या असतील त्या इलेक्ट्रिकल गाड्या ज्या लोकांनी आपण जास्त त्यांना सांगून की या इलेक्ट्रिकल गाड्या घेऊन आपण या वायू वातावरणामध्ये कसं प्रदूषण थांबेल याचं आपण या ठिकाणी काम करणार आहे। आणि 4 नंबर आकाश म्हणजे आपल्या सगळ्या पृथ्वीतलावर जे आकाश आहे त्या आकाशावरती सुद्धा आपण काम करणार आहे। असे 5 थीम आहेत। 5 थीमवरती आपण चांगल्या प्रकारे काम करून आपण गुणवत्ता प्राप्त करणार आहे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देऊन आपण ग्रामपंचायतचा खेळवणी ग्रामपंचायत नाव नोंद करून प्रथम क्रमांकाचा हा दृष्टिकोन आपण ठेवणार आहोत। या ठिकाणी आपण पुढील 365 दिवस ही योजना सुरू राहील आणि त्याची प्रश्नावली 1 एप्रिल 15 आणि ती प्रश्नावली आपण चांगल्या मार्काने माझी वसुंधरा अभियानामध्ये आपण कार्यदर्शी पटवण्याचं आपण काम करू।